नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र अर्जुन पाटील, शेतकरी पुत्र 8055 यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहो. मित्रांनो, आज आपल्या मक्याचे आंतरमशागत चालू आहे. बघू शकता तुम्ही, बैलजोड्याच्या साहाय्याने मक्याला धुऱ्या लावण्याचं काम चालू आहे आणि अतिशय उत्तम प्रकारे धुरे लावणे चालू आहे. तरी बी मक्याला आपण ही शेवटची डवरणी म्हणू किंवा कोळपणी म्हणू, कारण याच्यानंतर आपल्या मक्यात कुठल्याही प्रकारचा आऊत घुसणार नाही आहे आणि आपण मक्यात एकच वेळेस आंतरमशागत करतो. एक पहिले रासायनिक खताचा डोस दिला होता, त्याच्याने कुठं कुठं पाले असे करपले गेले, पण त्याचा फारसा प्रभाव मक्यावर काही होत नाही, कारण की मजूर वरती टाकून देतं, खाली टाकून देतं, त्याच्यामुळे ते कुठं कुठं जडतात. त्याचा काही प्रॉब्लेम होत नाही सहसा. त्याबद्दल तुम्ही शेतकरी बांधवांना त्याची काही चिंता करायची नाही. मक्याला योग्य ते नियोजन आता आपण खत लावून बंद केलं होतं पाणी, कारण की जमिनीत थोडा वापसा पण यायला पाहिजे. वापसा कंडिशनसाठी आपण मक्याला पाणी बंद केलं होतं. आता ही कोळपणी वगैरे क्लिअर झालं का मग आता जे पाणी देऊ तर एक दिवस आड न देता नेहमी शेत ओलं राहील याची जबाबदारी घेऊ आणि मकाचं भरघोस उत्पादन यावर्षी आपल्याला अपेक्षित आहे. साधारणतः या क्षेत्रामध्ये 4 एकर क्षेत्रामध्ये 200 क्विंटल आपल्याला मका अपेक्षित आहे आणि मागील वर्षी या क्षेत्रात आपल्याला 4 एकर क्षेत्रात 182 क्विंटल आपल्याला मका आलेला होता. यावर्षी आपलं 200 क्विंटलचं टार्गेट आहे आणि 200 क्विंटलचं टार्गेट ठेवून आपण काम करत आहोत. आता आज याची आंतरमशागत झाली. उद्या आपल्याला याच्याला ड्रिचिंग करायची आहे. ड्रिचिंगचा पण मी तुम्हाला व्हिडिओ टाकेन आणि ड्रिचिंग पण उद्या करू आपण. याला ड्रिचिंगमध्ये आपल्या ड्रिप इरिगेशनच्या साहाय्याने आपण रासायनिक खताच्या ऐवजी मायक्रोन्यूट्रिएंट आणि चिलेटेड झिंक उद्या जमिनीतून आपण सोडणार आहोत. बघू शकता आमचा रोहिदास कशा प्रकारे आऊत हाकलत आहे आणि अतिशय उत्तम असा ड्रायव्हर आहे. अतिशय हुशार अष्टपल्लू खिलाडी आहे. फक्त त्याला कुठं कुठं थोडी थोडी लागते तेवढी आणावी लागते वेळेवर, नाही जर आणली का लाथा मारायला लागून जातो. त्यासाठी त्याला वेळेवर आणावीच लागते. आम्हाला वेळेवर आणली त्याला ती 20ची फुगा, मग तो मस्त चालतो काम मुगा मुगा. 20चा फुगा पिला का काम करतो मुगा मुगा. उभा करून घे आऊत उभं करून घे थोडंसं, आणि तिकडं गाडीला हँडलला टांगलेलं आहे तुझं पार्सल. तू कृपया तुझं पार्सल ग्रहण करून घे आणि मग पुन्हा एकदा अतिशय नवीन ऊर्जेने कामाला लागशील, ही माझी संकल्पना आहे आणि हेच माझी खात्री आहे. सुरुवातीला गुण्या वगैरे करून घे आणि 20चा फुगा मारून घे. आता बघा गुण्या करतोय, बघू शकता तुम्ही, रोहिदास गुण्या करतोय. अतिशय सुंदर प्रकारे आपलं काम चालू आहे. सकाळपासून काम चालू होतं. मी मध्ये घरी गेलो होतो त्याचं काही साहित्य आणण्यासाठी. साहित्य तुम्ही समजू शकतात मी काय साहित्य आणण्यासाठी गेलो होतो. फुगा घ्यायला गेलो होतो त्याच्यासाठी. आता फुगा पिऊन मस्त मुगा मुगा काम करेल. चला मग तोपर्यंत जय खानदेश. भेटू आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. राम राम मंडळी, बाय.